आज आपण मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आलो आहोत। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर मराठी बहुल भाग, त्यासोबतच आताची जी निवडणूक या ठिकाणी होते ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे कारण दोन्हीही शिवसैनिक या ठिकाणी समोरासमोर उभे ठाकलेले आहेत। शिवसेनेकडनं या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढतायत राहुल शेवाळे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं निवडणूक लढतायत अनिल देसाई, जे विश्वासू मानले जातात उद्धव ठाकरेचे। नेमकं या परिसरातील लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। काका कुठे निघालेत? कहाँ निकले हो आप? मार्केट में आए हुए हैं। ये मीन्स क्या लगता है आपको, अभी चुनाव है तो चुनाव में आपको क्या प्रमुख मुद्दा लग रहा है? तो वो तो आप सबको जाहिर है कि महंगाई और बेरोजगारी दो ही चीज है, दो ही और कोई मुद्दा नहीं है। लेकिन आपको लगता है कि जो कोई भी है पब्लिक का काम होना चाहिए। क्या क्या काम लगते हैं आपको? महंगाई पे, बेरोजगारी पे, जो लड़के आजकल पढ़ पढ़ के ग्रेजुएशन और ग्रेजुएट करके बेकार घूम रहे हैं, उसके लिए। तो आपका जो वोट है वो ये चुनाव क्षेत्र में है? नहीं। लेकिन आपको क्या लगता है कि यहाँ पर जिस प्रकार के हालात है तो लोगों ने किसको? मुझे हालात का नहीं पता है क्योंकि हम तो दिल्ली से हैं जी, हमें तो दिल्ली का पता है। तो यहाँ महंगाई कम होनी चाहिए, चाहे दिल्ली रहो चाहे मुंबई रहो, तो कहीं भी रहो। यहाँ तो और ज्यादा महंगा है, हमने तो यहाँ के देखा और ज्यादा महंगा है यहाँ तो। काका तुम्ही मला सांगा, आधी तुमच्या इथे खासदार होते राहुल शेवाळे, त्यांनी जे राहुल शेवाळेंनी कामं केलीत गेल्या 5 वर्षात, त्यांनी तुम्ही समाधानी आहात का? नाही, आता काय होतं ना, तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, शिवसेनेपेक्षा हे लोक फार चांगले आहेत। शिवसेना ही मराठी माणसं आहे, तुम्हाला किती मराठी माणसं दिसत आहेत इथे, फक्त केळी विकणारे एक मराठी आहेत, बाकी सगळे नॉन मराठी नाहीत। हप्ता देईल तो मराठी, बस पैसा देईल तो मराठी, हे त्यांचं प्रिन्सिपल आहे कुणाचं? शिवसेनेचं। बस मग आता कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? मोदी 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 पण मोदी निवडून यावं हे बरोबर आहे, पण तुम्ही इथं मोदी उभे नाही ना तुमच्या मतदारसंघात, दोन्ही शिवसेनेचेच आहे। एक जुने शिवसैनिक अनिल देसाई, आता राहुल शेवाळे, दोघंही शिवसैनिक। कोणी आला तरी शेवटी मोदीला मत देणार, त्यांचं खासदार की मेंबर ऑफ पार्लमेंट ते मोदीच आहे। अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, ते मोदीच्या विरोधात आहेत। आता ते विरोधी असले तरी आम्ही सगळ्यात, आता मी स्टेट बँक सोसायटीत राहतो, आम्ही 23 मेंबर आहोत, आउट ऑफ 23 मध्ये 21 लोक आम्ही ह्याला देणार, मोदीवर। अच्छा, जो पक्ष भाजपा सोबत आहे त्या पक्षाला देणार। कारण आता तुम्ही पाकिस्तानचं युट्यूब पहा, कधी पहा। मला एक सांगा, नेमकं तुमचे खासदार गेल्या 5 वर्षात दिसले का तुम्हाला? नाही, खासदार दिसले नाही तरी आता शेवटी मोदीसाठी आम्ही हे करणार, मोदी पाहिजे फक्त, बाकी मोदीने बघा, आता शरद पवारने आपल्या मुलीसाठी अध्यक्ष सगळ्यांना सोय केलं, उद्धवने और तुम्ही आयुष्यभर लाईव्ह काढलं शिवसेनेत, आणि तुमचा पोरगा मिनिस्टर, हे कोणाला पटणार नाही आहे, लोक सगळ्या समजतात, न बोलून दाखवतात। हेच इतर काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका तुम्ही मला सांगा, आता निवडणूक आहे, कोरोनाच्या काळात तुमचे खासदार होते राहुल शेवाळे, कसं काम होतं? आता काय मला माहित नाही, माझी नोकरी गेली कोरोनामध्ये। अच्छा, समजलं ना, फार्मा कंपनीमध्ये होता नोकरी, कोरोनामध्ये घरी बसवलं वयाने। काय अपेक्षा आहे तुमचं, काय केलं खासदारांनी, जे निवडून येईल खासदार त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहे, काय करावं त्यांनी? लोकांचा चांगला करा, भला करा, बस पब्लिकांचा, ते आमची इच्छा आहे। गेल्या 5 वर्षात केलं असं वाटतं तुम्हाला? थोडं केलेलं आहे हो ताई, म्हणजे 100% तुम्ही समाधानी नाही? थोडं नाही, सॅटिस्फॅक्शन नाही। करा कार्य, लोकांच्या गरिबांचा भला करा, आम्ही खुश आहे, आम्ही निवडून देऊ त्यांना। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय मत? काय कुठल्याही नेत्याबद्दल काहीच बोलत नाही, समजले ना, जे कार्य करेल त्यांना लोक निवडून देणार आहेत, त्याच्या मनात नसतो। मग भाजप असो, शिवसेना असो, की हे असो की ते असो, ते आम्हाला नाही बघायचा। समजले ना, लोकांचं कार्य करा चांगला, आम्ही खुश आहेत, पब्लिकांचं कार्य होईल, गरिबांचा आम्ही खुश होणार। आधी जे 5 वर्ष खासदार होते त्याच्या थोडं केलं, मी बोललो ना तुम्हाला, थोडं केलेलं आहे राहुल शेवाळेने, त्याने थोडं केलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे। हा, ते पूर्ण करा, मग येईल ना। असं इतर काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मावशी, ओ मावशी, तुम्ही मला सांगा, आता सध्या निवडणूक सुरू आहे, काय वाटतं नेमकं? तुम्ही सांगा, तुम्हाला महागाई कमी झाली का? हो, महागाई खूप कमी झाली आहे। कमी झाली आहे? कमी काय झाली आहे, ते वाढत चाललंय सर्व। तुम्ही तर म्हणताय कमी झाली आहे, आणि काय घाबरता कॅमेराला तुम्ही? नाही ना, कॅमेराला घाबरत। काय वाटतं तुम्हाला, आता निवडणुकीचा सगळा काळ आहे, आता लोक मतं मागायला येतात, बरोबर, पण ज्यांना तुम्ही 5 वर्ष आधी निवडून दिलं होतं त्यांनी काही तुमची कामं केली वाटते का? काय नाही,
कोणच निवडून आला तरी काम करत नाही काही. रोड बीड सगळे असे नुसते पडले गावाला. बघा जाऊन काय झालंय गावाला ते. आणि इथे इथं इथे मी काल आली आहे. आम्ही गावालाच असतो. ओके. हा. ताई, कोरोना काळ तुमच्यासाठी कसा होता इथे मुंबईत? आम्ही इथे नव्हतो, आम्ही गावी होतो. काही जे आहेत ते या ठिकाणचे मतदार नाही, इतर काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काही छोटे मोठे व्यावसायिक आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? इथे आमचं आयुष्यच गेलंय. अच्छा. हां, आयुष्यच गेलं. इथेच आम्ही धंदा पाणी करतो सगळं आपलं. हां, आणि काय असा प्रॉब्लेम आला शेवाळे साहेब आपला सॉल्व्ह करतात. अच्छा, शेवाळे साहेब, राहुल शेवाळे म्हणजे ते सॉल्व्ह करतात. तुम्ही कार्यकर्ता आहे की काय त्यांचे? नाही काय करतात, पण सांगते आपलं मी. अच्छा. पण काय नेमके काय काय कामं केले त्यांनी या 5 वर्षात? काय कामं केले राहुल शेवाळेंनी असं वाटतं तुम्हाला? चांगली कामं काय केली? केले आपले चांगले, सगळ्यांसाठी करताय आपलं. अच्छा. म्हणजे काय यावेळी तुम्ही पुन्हा राहुल शेवाळेंना मत द्याल? देणार. पहिली प्रतिक्रिया ही राहुल शेवाळेंच्या बाजूने आल्याचं दिसतंय. काही ताई, एक प्रतिक्रिया तुमची जाणून घ्यायची होती. सध्या तुम्ही राहायला याच भागात आहात? नाही. तुम्ही या भागात राहायला नाही? या भागात राहणारे काही मतदार आपण शोधणार आहोत, नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे. काही दुकानदार आहेत, काही या ठिकाणचे काम करणारी लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर तुमचं वोट या भागात आहे? हाँ, हमारा वोट है इधर। अच्छा. तो आप क्या करते हो? चप्पल का धंधा करते हैं। कितने साल से करते हो? 20-25 साल हो गया। क्या लगता है आपको, धंधे में क्या दिखाई दे रहा है? धंधे पर राजनीति का कुछ असर दिखाई दिया 5 साल में? महंगाई हो, उसके बाद में आपको धंधा करने में आसानी हो? हाँ, माशाल्लाह धंधा करने में तो आसानी है। महंगाई तो थोड़ी बहुत है, लेकिन उससे तो अपना धंधा आगे ही चल रहा है। आपको क्या लगता है बीते 5 सालों में किस प्रकार का काम रहा है यहाँ पर? आपके जो यहाँ के सांसद थे राहुल शेवाले जी का, नहीं, वो बहुत अच्छे हैं। वडाला विधानसभा से तो राहुल शेवारे साहब हैं, बहुत अच्छे हैं, बहुत अच्छा काम का पुशअप हो रहा है, हम लोग को सपोर्ट लेकिन भी। उनके साथ जो खड़े हैं वो भी तो पहले राहुल शेवाले के साथ में ही रहते थे, अनिल देसाई. तो आपको क्या लगता है, अनिल देसाई बेहतर काम कर सकते हैं, राहुल शेवाले कर सकते हैं, या कोई और आपके सामने विकल्प चाहिए था? नहीं, हमारे सामने तो राहुल शेवारे साहब ही है जी. और हमारे यहाँ के जो सांसद है कालिदास कोलमकर साहब, वो भी बहुत अच्छे हैं जी. वो भी हम लोग के लिए सपोर्ट करते हैं। बस हम लोग की विनती इतनी है कि हम लोग के लिए भी कुछ ना कुछ हो, लाइसेंस वगैरह का हाँ किया जाए। हम लोग बहुत दिन से धंधा करते हैं यहाँ पे। कोरोना काल में क्या परेशानियों का सामना आपको करना पड़ा? कोरोना काल में तो बहुत ज़्यादा ही परेशानी थी, बंद था दुकान, कारोबार बंद थे एकदम। तो वैसे में आपको यहाँ के जो कुछ नेता है, सांसद रहेंगे, चाहे वो आपके एमएलए रहेंगे, उनसे कोई आहत हुई? हाँ, कालिदास कोलमकर साहब हम लोग को सपोर्ट किए। धंधा हम लोग को मैदान में लगाने के लिए मिला था। भाजी का धंधा हो, चप्पल का धंधा हो, सब लगाने के लिए मिला था हम लोग। ठीक आहे. या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आपण इतर काही लोक आहेत जी आता सायंकाळचा वेळ आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाजारात बाहेर पडलेले आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमच्याशी थोडं संवाद साधायचा होता आम्हाला. तुम्ही या मतदारसंघातले मतदार आहात? आहेत ना, आहेत. एकूण काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात जाणवते? चित्र आहे तसंच राहायला पाहिजे, चित्र बदलायला पाहिजे? कसं काम होतं 5 वर्ष राहुल शेवाळेंचं? राहुल शेवाळेचं चांगलं काम होतोय. काम चांगलं करतात ते शेवाळकर साहेब. तुम्ही शिवसैनिक आहात? नाही नाही नाही, शिवसेना, मी गुजराती आहे. अच्छा, तुम्ही गुजराती आहात. हा, तरी पण ते काम चांगले करतात राहुल शेवाळकर साहेब. पण या ठिकाणी जे नितीन आणि त्यांची भेट पण झाली होती. एकदा मी ऑफिसला पण गेलो होतो त्यांच्या ऑफिसला. त्याने चांगला प्रोत्साहन दिला, आपल्याला बोलवलं त्यांनी. आता अनिल देसाई त्यांच्या सोबत उभे आहेत, कारण ते देखील शिवसेनेचेच होते आधी. आता ते 2 शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अनिल देसाईचे पण चांगले आहेत, ते इकडचे आले पाहिजे आम्हाला असं वाटतोय. पण आता तुम्ही राहुल शेवाळेंचंही काम चांगलं म्हणता, अनिल देसाईंचंही काम चांगलं आहे असं म्हणता. 2 पैकी एकच उमेदवार येईल, काय सांगाल? पण शिवसेना आली पाहिजे. कुणाची शिवसेना? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की शिवसेना? उद्धव शिवसेना. उद्धव शिवसेना आली पाहिजे. पण आता जे तुमचे मित्र आहेत राहुल शेवाळे, ज्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेले होते, ते तर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून गेले आहेत. गेलेत ते आता गेले तर काय करणार? त्यांना कोण थांबू शकणार? मग आता जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत ते निवडून आले पाहिजे. ते निवडून आले पाहिजे. अनिल देसाई आले पाहिजे. काय त्यांच्या ऑफिसला पण आम्ही
जातात ते पण चांगले रिस्पेक्ट देतात आम्हाला. इतर काही तरुण आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. तुमचं मतदान या भागात आहे? नाही, आमचं शिवडी विधानसभा. शिवडी विधानसभा, पण लोकसभेचं जे मतदान आहे ते राहुल शेवाळेंचं याच मतदारसंघात आहात. ओव्हरऑल तरुण आहात तुम्ही म्हणून तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. या नेत्यांकडनं आपण काय अपेक्षित केलं पाहिजे आणि आपण ज्या अपेक्षेने या नेत्यांना मतदान करतो असं वाटतं का की आपल्या अपेक्षेत हे नेते खरे उतरतात, दिल्लीत खरंच काहीतरी हक्कासाठी आपल्या कामाचं बोलतात? बरोबर. ॲक्च्युली कसं आहे, आता हे प्रत्येक राजकारणी लोक कोण आपल्यासाठी कोण नसतं. जो तो महागाईकडे कोण लक्ष देत नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहेत, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही. जो तो आजकाल सीटसाठी सगळे भांडणं चालू आहेत त्यांची. आता तर राजकारण एवढं गलिच्छ झालं की त्यामुळे लोकांचा पूर्ण विश्वास उडून गेला आहे. त्यामुळे राजकारणी विषय हा बाजूला ठेवला तर खूप बरं होईल. प्रत्येक राजकारणी लोकांनी जर महागाईकडे जरा लक्ष दिलं, गरीब लोकांकडे जरा लक्ष दिलं तर खूप बरं होईल. मान्य आहे की महागाई वाढली आहे, राजकारण गलिच्छ झालं आहे, महाराष्ट्राची परिस्थिती तर फार विदारक झाली आहे राजकीय, हे मान्य आहे. पण आता शेवटी लोकशाही आहे, कुठला उमेदवार उजवा वाटतो? आता तरी काय सांगू शकत नाही सध्या तरी. आता काय लोकांचं आता हे सगळं राजकारणामुळे थोडं लोकांचे माइंड आता काय झालं आहे. माझा विचार कराल तर मी पण थोडं कन्फ्यूज आहे की कोणाला वोटिंग करायचं, कोणाला नाही, कोण आपल्यासाठी कोण उभं नाही राहतं, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जी मतं मागितली जाते, महाविकास आघाडी मोदींसाठी मतं मागतायत. तुमच्या दृष्टीने मोदी महत्वाचे की उद्धव ठाकरे महत्वाचे? आमच्यासाठी कोण महत्त्वाचे नाही. आमच्यासाठी जो आमच्यासाठी उभा राहील तो आमच्यासाठी महत्त्व आहे. पण काय पूर्ण एकदम एक वेगळंच करून टाकलं राजकारण. त्यामुळे काय विश्वास उडाल्यासारखं वाटतं. उडाल्यासारखं खूपच विश्वास उडाला. म्हणजे या विषयावर काय बोलण्याचा अर्थच नाही की कोणाला वोटिंगच करू नये असं झालंय. मतदान करूच नाही. आजकाल सांगा ना, आज आपण कुठल्या घडीला आहे, पहिले कुठे होतं, आज काय आहे. आज साधारण गोष्ट आपल्याला घ्यायची झाली तरी 500 रुपये लागतात. तुमचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? आमचं मत असंच आहे, अबकी बार 400 पार, मोदी सरकार. तुम्ही कोणाला मतदान कराल? मोदीलाच. हो, पण मोदीला सगळे मतदान करतायत. मोदी तुमच्या मतदारसंघात उभे नाहीत ना सध्या? नाही, शेवाळे आहेत ना आमचे साहेब. हो, शेवाळे आम्हाला मदत करतात, प्रत्येक वेळेला आम्हाला अडचणी दूर करतात. शेवाळे साहेबांना निवडून देणार. आता एक ताई आहेत, त्या ताईंशी देखील आपण आहोत. हा, ठीक आहे. तुमचं मतदान तरी आहे की नाही? ताई, मतदान आहे. पण तुम्हाला थोडाफार काही इंटरेस्ट आहे राजकारणात? नाही, अजिबात नाही. कारण काय मला पहिल्यापासूनच नाही इंटरेस्ट. पण आता मतदान तर करावं लागेल ना कोणाला तरी. आपण बघतोय अनेक लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही लोक बोलण्यासाठी थोडेसे घाबरत आहेत, लाजत आहेत. इतर काही लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठी बाजारपेठ आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारची दुकानं या परिसरामध्ये आहेत. मुंबईचा अत्यंत गजबजलेला परिसर आहेत. ताई जी आहेत, ताई, तुमचं मतदान आहे या भागात? हो, आहे. किती वर्षापासून इथे राहतात? मी 54 वर्ष आमचं इथे हे दुकान आहे. अच्छा. 1970 सालापासून. काय वाटतं तुम्ही जेव्हा मतदान करता 54 वर्षापासून, निवडून आलेला व्यक्ती काही कामं करतो असं वाटतंय का, आणि कोणी कामं केली? म्हणजे आता तर आमच्या विभागातले जे आमदार आहेत कालिदास कोळंबकर साहेब, ते आमच्यासाठी तत्पर उभे राहतात. काहीही संकट आलं. खासदार की लोकसभेची निवडणूक आहे, तुम्हाला काय वाटतं तुमच्या खासदाराकडनं तुमच्या अपेक्षा काय आहे निवडून आलेल्या? आमच्या अपेक्षा इतक्याच आहेत की म्हणजे जेणेकरून आमच्या संसाराला लागणाऱ्या वस्तू महागाई कमी व्हावी. आणि ती तर ते आता मोदी साहेब आल्यापासून तर थोडंफार व्यवस्थितच आहे. अच्छे दिन आले म्हणजे कमीत कमी फेरीवाल्यांना तरी. आपण जर बघितलं तर 2 उमेदवार या ठिकाणी उभे आहे एकमेकांसमोर. एक राहुल शेवाळे आहेत, जे शिवसेनेचे आहेत. अनिल देसाई देखील आहेत, ते शिवसेनेचेच आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. दोघंही पूर्वीचे शिवसैनिक आहेत. कोण उजवं वाटतं, कोण डावं वाटतं? आता या क्षणी तरी आम्हाला आतापर्यंत 5 वर्षात राहुल शेवाळे साहेब जे खासदार म्हणून आहेत तर ते आमच्या वेळोवेळी उपयोगी पडतात. अनिल देसाई साहेब आम्ही तर त्यांना काय आतापर्यंत अनुभवलेलं नाही ते. पण शिवसेना ही शिवसेना आहे. कुठली शिवसेना हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांना इकडे शिवसेना पाहिजे, पण कुठली? आतापर्यंत आम्ही अगदी रक्त मासाचे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आणि आता ते जे शिंदे साहेब गेले ती शिवसेना ही शिवसेना आहे.
म्हणजे उद्धव ठाकरेंना तुम्ही तितकं मानत नाही. नाही नाही, ते तर प्रश्न मानतो नाही तुम्ही असं आता एकनाथ शिंदेही म्हणता, उद्धव ठाकरेही नाही, म्हणता. नाही. आता जे मुख्यमंत्री म्हणून जे उद्धव साहेब आमच्यासाठी एकनाथ साहेब शिंदे साहेब जे आहेत ते म्हणजे तेव्हापासून आम्हाला काही असा त्रास झाला नाही. आणि उद्धव ठाकरे साहेब होते तेव्हाही त्यांच्याही काळात झालेला नाही. पण आम्ही रक्तमासाच्या अगदी सुरुवातीपासून कट्टर शिवसैनिक आहे. आपण बघतोय बराच संभ्रम आहे सगळ्यांना. शिवसेनेला या मतदारसंघात सहानुभूती आहे, मात्र कुठली शिवसेना याबाबत साशंक आहेत. तुम्ही मला सांगा, आता 5 वर्षात काही बदल झाला? तुम्हाला वाटतंय 5 वर्षात या भागात काही बदल झाला? बदल काय असं झालेलाच आहे. बदल झालेलाच आहे. ह्या विकास झाला असं वाटतंय? विकास तर अजून एवढा काय नाही. म्हणजे पाहिजे तसा झालं. बोलू शकता तुम्ही, बोलू शकता. कोणी आपल्याला कुणाच्या बांधणीत नाहीये, डायरेक्ट बोलू शकतो आपण. पण एवढा काय नाहीये झालेला विकास. पण जास्त आम्हाला त्रास म्हणजे हे बेमसी असो काही गोष्टी असो तरी आम्हाला थोडासा त्रास. फक्त आम्ही धंदेवाले सगळे, आमचे पण धंदे. पण काय वाटतं तुम्हाला, आता येत्या काळात जे लोक निवडून येतील त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहे? अपेक्षा स्वस्त, महागाई थोडी कमी व्हायला पाहिजे. नोकऱ्या चाकऱ्या नसलेल्या धंद्यावाल्यांना पण करून खाणाऱ्याला पण त्रास नाही व्हायला पाहिजे. एवढंच पाहिजे आम्हाला. आज मुलं आमचे शिकूनचे, आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. 15-15 मुलांची नोकऱ्या म्हणजे शिक्षण झाले, नोकऱ्या नाही आहेत. मग हे आम्ही हातावरचे कधीपासून शिक्षण झालंय, म्हणजे नोकरी कधीपासून शिक्षण झालंय त्यांचं? ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट झालंय? कम्प्लीट होऊन झाले 7-7, 8-8 वर्ष झाले. गेल्या 5 वर्षात देखील मोदींनी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं. आता तुम्हाला वाटतंय काय पुन्हा मोदींकडनं हे आश्वासन पूर्ण केलं जाईल? आमचा विश्वास प्रत्येका वडिलाच उडालाय. नोकऱ्याच्या विषयी तरी आमचा विश्वासच उडून गेलेला आहे. आमच्या मुलं आता स्वतःच्या मुलांचं मी सांगते, माझे दोन्ही पण मुलं शिक्षण भरपूर झालंय पोरांचं. इकडे फॉर्म भर, तिकडे फॉर्म भरले, थोड्या दिवसात ते कॅन्सल झालं, हे कॅन्सल झाले म्हणून बोंबल्या मारतच बसावं लागलेलं आहे आमच्या लोकांना. अतिशय जेन्युइन प्रतिक्रिया आहे. तर तुम्ही जे कोणी निवडून येईल आता येत्या काळात, तुम्ही तुमच्या घरी जर मत मागायला आलं, मला जे सांगितलं हे तुम्ही त्यांना सांगितलं आहे का? आम्ही सांगितलेलंच नाहीये. सांगितलेलं तुम्हाला विचारलं का लोकांनी ते जे मत मागायला तर? आम्हाला नाही विचारलेलं. आता जर तुमच्या घरी आले तर हे तुम्ही सांगाल त्यांना नेमकी परिस्थिती? सांगू शकणार, सांगणार आम्ही. का घाबरायचं कशाला, सांगायचं डायरेक्ट. आम्ही सांगू शकणार आहे. आमच्या मुलांना कामधंदा नाही, कामधंदा लावा, नोकऱ्या. मुलांना जानजेवान मुलं भटकतात असं वेसनी काय काय करून त्यांना नोकरी लावा. तुमची जी प्रतिक्रिया आम्हाला आली अत्यंत महत्वाची जेन्युइन प्रतिक्रिया आहे. एकीकडे नोकऱ्या नाही, दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने झालंय, काय वाटतं तुम्हाला? बघा, जे पूर्वीचं जे राजकारण होतं ते थोडं बरं वाटत होतं, स्वस्ताई होती, माणूस कसंही जगत होतं. आता परिस्थिती अशी अवघड आले, प्रत्येक वार जीएसटी बेएसटी हे ते करून ह्याच्यावर 2-2 रुपयावर पोटं भरत नाही, तरी ह्याच्यातनं पण आम्हाला इथून उठावं लागतं. इतर काही लोकांच्या खरंच अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया होती. सर, मतदान आहे की नाही पण तुमचं? आता ठीक, इतर काही लोक आहेत त्यांच्याशी नेमकं ते बोलतं करण्याचा प्रयत्न करू. उद्देश हाच आहे की लोकांच्या खऱ्या प्रतिक्रिया कळायला पाहिजे. एक आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं, तुमचं या मतदारसंघात मतदान आहे? हो, आहे ना. एकूण सध्या मतदारसंघाची परिस्थिती, गेली 5 वर्ष या मतदारसंघातील खासदारांचा अनुभव, हे सगळं बघता तुमच्या मतदारसंघाचं विश्लेषण कसं कराल तुम्ही? काही कामं झाली, खासदार कसे होते? नाही, कामं तर झाली आहेत तशी, थोडीफार कामं झाली आहेत, बाकीची आहेत पेंडिंग तशीच. अच्छा, कुठले प्रमुख मुद्दे तुम्हाला वाटते की जे आलेल्या खासदारांनी हे कामं केली पाहिजे आणि जे आपल्याशी निगडीत आहे? म्हणजे काय, आता पब्लिकची काय समस्या आहे त्यांनी ते सॉल्व्ह केल्या पाहिजेत. हां, असं काही समस्या तेवढे सॉल्व्ह केलं तर बरं होईल. असं आता तुम्हाला तुमचे 2 उमेदवार आहेत, एक अनिल देसाई आहेत, राहुल शेवाळे आहेत. राहुल शेवाळे खासदार होते, अनिल देसाई आहेत. या सगळ्यात काय वाटतं तुम्हाला, कोण उजवा उमेदवार वाटतो, कोण पुन्हा भलं करेल असं वाटतो? राहुल शेवाळेंचं असं मला वाटतं. जरा राहुल शेवाळेंचं वाटतं मला, करतील काहीतरी. म्हणजे नवीन म्हणजे पुन्हा तुम्हाला असं वाटतं की आहे त्या उमेदवाराला संधी द्यावी, नवीन उमेदवार टेस्ट करण्यापेक्षा? ते कसे ते अनुभवी आहेत, त्यामुळे जरा त्यांना संधी परत दिली पाहिजे माझ्या मते. आपण बघतो या सगळ्या संदर्भात लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात? बराच अनुभव. माझा जन्म तिथे आला. माझं वय आता 64 आहे. अच्छा, काय वाटतं 64 वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुका या ठिकाणी होणाऱ्या आणि आताच्या निवडणुका
काय फरक वाटतो तुमच्या भागात? खूप फरक आहे. आता काय पूर्वी या नागरी प्रश्नाची जाण असणारे लोक कमी असायचे. आता हे राहुल शेवाळेसारखी माणसं आहेत जी, आता आमचा खासदार राहुल शेवाळे आहेत, ते विद्यमान खासदार, ते म्हणजे त्याचं संसदेत बरेच प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत, प्रयत्न करत आणखी काही प्रश्न हे करण्याचा चांगलं आहे. पण मग ज्या राहुल शेवाळे शिवसेनेत आहेत, अनिल देसाई देखील शिवसेनेत म्हणजे शिवसैनिकच होते, आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले. काही वेळेला व्यक्ती बघावं लागतो, व्यक्तीचं पण महत्व आहे आणि माणूस तो. तुम्ही राहुल शेवाळ्यांचं समर्थन करताय कुठल्या मुद्द्यांवर? पक्षीय मुद्द्यांवर करताय, कामाच्या मुद्द्यावर करताय की व्यक्तिशः मुद्द्यावर करताय? व्यक्तिशाही आहे आणि कामं त्याची म्हणजे खासदार संसदेत आवाज उठवणार असतो. खासदारचं काम काय असतं की संसदेत नागरी जे प्रश्न आहेत, मुंबईतले प्रश्न असतील, स्थानिक प्रश्न असतील, त्याच्याबद्दल आवाज उठवायचा आणि ते मार्गी लावायचे. ते काम ते चांगलं करतायत. हो, चांगलं करतायत. आता 5 वर्षात आम्ही बघतो ना, अपडेट घेतो ना, ते आम्हाला समजत आहे ना. आपण बघतोय या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. लोकांच्या नेमकं कुठला खासदार त्यांना हवाय, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सगळ्यात महत्त्वाचं महागाईचा मुद्दा आहेत आणि प्रकर्षानं प्रत्येक ज्या प्रतिक्रिया लोकांकडनं येतात ह्या एकच सांगतात की मतदार आता बऱ्यापैकी जागरूक झालेला आहे. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणण्याची समज ही या मतदारांमध्ये आलेली आहे. अपेक्षा करूया हीच समज आता मतदारांची मतपेटीतनं व्यक्त होईल. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.